मुख्यमंत्री आज नागपूर विभागाचा आढावा घेणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपची नागपूरमध्ये आढावा बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचं मिशन विदर्भ। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार। मुख्यमंत्री फडणवीस अमरावती विभागाचा आढावा घेणार। स्थानिक स्वराज्य संस्था शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठकीच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाईल। पाचही जिल्ह्यातील भाजपचे खासदार आणि आमदार हजर राहणार। मुंबईमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। सर्व खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याच्या केल्या सूचना। सकाळी 11 वाजता मुंबई पक्ष कार्यालयामध्ये ही बैठक होणार। पुण्यात रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट। महायुतीमध्ये दंगा नको असं धंगेकरांना सांगितलंय। गुन्हेगारांना क्षमा नाही, पाठीशी घालणार नाही, एकनाथ शिंदेंचं आश्वासन। दरम्यान रवींद्र धंगेकरांची आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद होणार। धंगेकर नेमकं काय बोलणार याकडे लागलंय लक्ष। पुणे शहर हे गुन्हेगारी मुक्त व्हावं हे शिंदे फडणवीसांचं मत। मात्र मलाच का टार्गेट केलं जातंय, धंगेकरांचा हा सवाल। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा। ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार आणि विविध समस्यांबाबत हा मोर्चा असेल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील या मोर्चाला पाठिंबा। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना पदाचा गैरवापर केला, कार्यकर्त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवलं। राजन विचारेंचा शिंदेंवर आरोप। विकासाकडे लक्ष न देता फक्त फोडाफोडीकडे लक्ष दिलं, विचारेंची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका। बिहार विधानसभेसाठी एनडीएचं जागा वाटप जाहीर, तर भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागा लढवणार। चिराग पासवानच्या पक्षाला 29 जागा। दिल्लीमधील भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकीमध्ये बिहार विधानसभा उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब। निश्चित झालेल्या जागांसाठीच्या उमेदवारांची आज यादी होणार जाहीर। निलेश घायवळ विरोधात इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस जारी। अतिरिक्त माहिती, ठावठिकाणा मिळावा यासाठी नोटीस। इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशनची पुणे पोलिसांना मदत। मरीन लाईन्सला जैन क्लबमध्ये कबूतरखाना सुरू करावा, आम्ही दाणे टाकण्यासाठी येऊ। संघाच्या माध्यमातून भाजपकडून धर्म आणि देवळांचं राजकारण सुरू। सामनामधून भाजपवरती हा निशाणा। अजित पवार यांनी निवडणुका जिंकण्यासाठी बारामतीमध्ये घोटाळे केले, तर पोलिसांच्या गाड्यांमधून पैशांचं वाटप सुरू ठेवलं। रात्री बँका चालू ठेवल्या, संजय राऊत यांची ही टीका। फडणवीसांची तुलना नथुराम गोडसेशी करत नाही। फडणवीसांच्या मोडस ऑपरेंडी नथुराम गोडसेप्रमाणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप। विधानसभेला भाजपकडून मला पराभूत करण्याचा प्रयत्न, आमदार धर्मराव आत्राम यांचा हा आरोप। गडचिरोलीमध्ये राष्ट्रवादी जिल्हा परिषद स्वबळावर लढणार, आत्राम यांची प्रतिक्रिया। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू रत्नागिरी दौऱ्यावर। रत्नागिरीमध्ये दुपारी 12 वाजता शेतकरी मेळाव्याचं आयोजन। शरद पवार आणि अजित पवार पुण्यातील बैठकीमध्ये एकाच मंचावर। वसंतदादा साखर कारखान्यामध्ये महत्वाच्या बैठकीमध्ये दोन्ही पवार एकत्र। जयंत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेला विशेष महत्त्व। स्थानिक पातळीवरील महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली। स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली, इच्छुकांना पक्षात घ्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे हे आदेश। काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही, अशोक चव्हाणांचा चिखलीकरांना टोला। तर काही लोकांना आता माझं नाव घेतल्याशिवाय समाजात स्थान नाही, चिखलीकरांचं अशोक चव्हाण यांनाही प्रत्युत्तर। दहिसर विधानसभेत शिंदेंची शिवसेना आणि भाजपला मोठा धक्का। शिवसेना आणि भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश। अविनाश अभ्यंकर आणि नयन कदम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश। हुंडा घेणारे नामर्द मकरंद अनासपुरे यांचं हे परखड मत। जर स्त्री टिकली नाही तर समाज कसा टिकेल, मकरंद अनासपुरे यांची प्रतिक्रिया। शेतकरी एकत्र आल्याशिवाय त्यांना न्याय मिळणार नाही, शेतकऱ्यांची सुरू असलेली लूट थांबायला हवी, अभिनेते मकरंद अनासपुरे यांची ही प्रतिक्रिया। रिकाम्या खुर्च्यांसमोर उद्धव ठाकरेंचा हंबरडा। सत्तेत असताना दमडी न देणारे उबाठा गट आता शेतकऱ्यांच्या नावानं ढोंग करताय, नवनाथ बन यांचं हे उत्तर। मी तुलना करत नाही, पण फडणवीसांची मोडस ऑपरेंडी नथुराम गोडसेप्रमाणे, हर्षवर्धन सपकाळ यांचं स्पष्टीकरण। नथुराम गोडसेप्रमाणे फडणवीसांचं शांत डोक्यानं काम सुरू, सपकाळ यांनी केली होती टीका। मुंबई सोलापूर विमानसेवेचे पहिले प्रवासी देवेंद्र फडणवीस असणार, तर 15 ऑक्टोबरला फडणवीसांच्या प्रवासानं मुंबई सोलापूर विमानसेवेचा होणार प्रारंभ। राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हा संपर्क मंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती। धाराशिव जिल्ह्यामध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी दत्तात्रय भरणे यांच्यावर जबाबदारी आली सोपवण्यात। पुण्यामध्ये ब्राह्मण जागृती संघाच्या वतीने उपमुख्यमंत्री शिंदेंना समाज स्नेह पुरस्कार प्रदान। मी मुख्यमंत्री होणार असा आनंद दिघे यांनी सांगितलेलं होतं। एकनाथ शिंदेंनी सांगितला किस्सा।
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जातीय दृष्टीतून हल्ल्याचा प्रयत्न, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. तर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यावरती अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार कारवाई करा, आठवलेंची मागणी. पुण्यात ब्राह्मण जागृती सेवा संघाचा कार्यक्रम पडला पार. कार्यक्रमाला अभिनेते मनोज जोशींची हजेरी. ब्राह्मण जात नाही, संस्कार आहे आणि याचं रक्षण करणं प्रत्येक ब्राह्मणाचं कर्तव्य, मनोज जोशी यांची प्रतिक्रिया. अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एप्रिल ते सप्टेंबर या 5 महिन्यांमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला, तर 5,697 घरांची पडझड. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीतून हा आकडा समोर. सर्वाधिक घरांचं नुकसान पाथर्डी तालुक्यात झाल्याचाही अहवाल. ठाण्यामध्ये कबुतराची सुटका करत असताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू. खर्डी गावामध्ये ओव्हरहेड वायरवरती कबूतर अडकलेलं. अग्निशमन दलाच्या जवानांना ओव्हरहेड वायरच्या विजेचा धक्का बसला. आमदार सुनील राऊत यांचं नाव सांगून एकाने रोरो सेवा वेठीस धरली. वसई पाचोबंदर भाईंदर चालणाऱ्या रोरो सेवेच्या ठिकाणी घडला प्रकार. सुनील राऊतांच्या नावानं एकाकडून व्हीआयपी ट्रीटमेंट घेण्याचाही प्रयत्न. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी दादर मार्केटमध्ये ग्राहकांची तुफान गर्दी. दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक असल्यानं खरेदीसाठी नागरिकांचीही गर्दी. पुण्यात कृषी पीएचडीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित, तर सरकारनं आश्वासन देऊनही शिष्यवृत्ती न मिळाल्यानं विद्यार्थी नाराज. विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनानं आंदोलनाची परवानगी नाकारली. रायगडच्या पोयनाडमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन. शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्याकडून रोजगार मेळावा आयोजित. रोजगार मेळाव्याला 700हून अधिक तरुण आणि तरुणींची उपस्थिती. मुंबईमधील 85 वर्षीय महिलेकडून सोलापूरच्या करमाळ्यातील पूरग्रस्त भागात मदत. 1000 किराणा किटचे पूरग्रस्त कुटुंबांना वाटप. किशोरी जव्हेरी असं या महिलेचं नाव. एसटी कर्मचाऱ्यांचं आज आंदोलन, तर कामगार संघटना कृती समितीसह अन्य 2 संघटना आंदोलनामध्ये होणार सहभागी. एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत 4000 कोटी देण्याची मागणी. मुंबई वन ॲपने 1 लाख डाऊनलोडचा टप्पा केला पार, तर एकाच ॲपमध्ये मोनोरेल, मेट्रोसह सार्वजनिक वाहतूक आणि उपनगरीय रेल्वेचं डिजिटल तिकीट काढण्याची देखील सोय. परभणीमध्ये समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना मारण्याची भाषा. पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर घडला प्रकार. समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं 67 दिवसांपासून साखळी उपोषण. पुण्यातील हडपसरच्या रस्त्यावरती गुंडगिरी करणाऱ्याला पोलिसांनी शिकवला धडा. दमदाटी करत टेम्पोची काच फोडणाऱ्या आरोपीची रस्त्यावरून काढली धिंड. आरोपी सूरज पाटीलला गुडघ्यावर चालवलं. कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील पट्टण कोडोलीची श्री विठ्ठल बिरदेव यात्रा सुरू. यात्रेमध्ये 70 टन भंडाऱ्याची उधळण, तर फरांडे बाबांची भाकणूक ऐकण्यासाठी लाखो लोक मंदिरात जमलेले. पालघरमधील प्रसिद्ध उद्योजकाच्या वाईन शॉपच्या मॅनेजरला गुजरात पोलिसांकडून अटक. नियमबाह्य पद्धतीने गुजरात राज्यामध्ये दारू विक्री प्रकरणी पोलिसांकडून ही कारवाई. नागपुरात देह व्यापाऱ्याच्या अड्ड्यावरती गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई, तर 2 आरोपींना ताब्यात घेऊन 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. दीपक शुक्ला आणि 1 महिला आरोपींना ताब्यात घेतला. फॅमिली प्रॉब्लेम्स, कोर्ट केस, संपत्ती वाद, शत्रूंचा त्रास, राजकारणातील समस्या, प्रेमातील अडथळे, विवाहातील त्रास, जन्मकुंडली दोष, सर्व प्रश्नांचे समाधान मिळवा गुरुजी कमलेश जोशींसोबत.